नमस्कार, मी अक्षता कान्हूरकर शिंदे। खरं तर आज मी आलेली आहे पिंपरी गावामध्ये। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता श्री काळ भैरवनाथ मंदिर पिंपरी वाघेरे गावामध्ये आज या ठिकाणी आलेली आहे। आणि पिंपरी गावामध्ये आज आपण थेट नागरिकांपर्यंत संपर्क साधणार आहोत। आपल्या सर्वांना माहितीच आहे काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुका पार किती वर्षांपासून इथे राहताय? जन्मच इथला आहे। इथले आमदार कोण आहे माहिती आहे का? अण्णा बनसोडे। बरं, इथल्या आमदारांचं असं कुठलं काम तुम्हाला आठवतात का की नागरिकांसाठी त्यांनी अशा पद्धतीने काम केलेली आहे? कुठलं काम केलेलं आहे? नाही आठवत। काही काम केलेली आहेत का त्यांनी? मला तर नाही आठवत। गावात नाही केलेली। गावात नाही केलेली। बरं, 2024 ची आता जी विधानसभा आहे त्यासाठी कोणते कोणते उमेदवार इच्छुक आहेत, काही माहिती आहे का? आता राखीव वाढसाठी आहे ना। हां, तर राखीव वाढमुळे तर नाव येते चर्चेत, पण अजून तर माहित नाही कोण। तुम्हाला माहिती आहे का इच्छुक उमेदवार कोण कोण आहेत किंवा काय? चाबुकस्वार, अण्णा बनसोडे, लेडीज नाही का, आणि सुलक्षणा धस, सीमा सावळे। हां, बरं, काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत की पिंपरी गावामध्ये कशा पद्धतीने विकास होतोय? 2024च्या विधानसभेचा चेहरा तुम्हाला नवीन बघायला आवडेल की आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामावर तुम्ही खुश आहात का? काय बोलायचं आता। मागचे जे होते त्यांनी सांगितलं तुम्हाला, आमदारांचं तर इथं काहीच नाही। हां, म्हणजे जे म्हणायचं जे कार्य समज सुधारणा अशी काहीच नाही। हां, असं मग 2024चा चेहरा तुम्हाला नवीन बघायचा आहे? चालेल ना। चालेल। मग काय वाटते तुम्हाला की आत्ताचे जे आमदार आहेत त्यांनी मागच्या पंचवार्षिक मध्ये पिंपरी गावात अशी भेट दिली आहे का किंवा जनसंवादासाठी दौरा केलेला आहे का? नाही। बरं, तुम्ही काही तुम्हाला समस्या या ठिकाणी येत आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यात का? आता संबंधच येत नाही काही जायचं तिकडे। हां, हां। बरं, आमदार म्हणून अण्णा बनसोडे या ठिकाणी मागील 5 वर्षांमध्ये काम करतायत, तर काय सांगाल त्यांच्या कामाचा आढावा एकंदरीत थोडं फार तुम्हाला काही माहिती आहे का? या ठिकाणी मेट्रो गेलेली आहे, पिंपरी गावाचे शहरीकरण भागामध्ये रूपांतर झालेलं आहे, काय सांगाल? काय नाव काय का तुमचं? का बोलत का नाहीये तुम्ही काका? थेट कनेक्ट पब्लिकचा आपण महाई न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह तुमच्या जे काही भावना आहेत किंवा तुम्हाला काय वाटतंय 2024 चे आमदार म्हणून तुम्हाला अण्णा बनसोडे बघायचे की नवीन चेहरा बघायचा? नवीन चेहरा, त्यातल्या त्यात आता ओपन वाढ झाला पाहिजे ना। हां, ओपन वाढ झाला पाहिजे। ओपन वाढ झाला पाहिजे ना। पण 3 पंचवार्षिक झालेले आहेत। हां, ओपन वाढ झाला तर सर्वात उत्तम होईल, त्याच्यापासून विकास पण होईल भरपूर। मग आत्ताचा पिंपरीचा विकास कशा पद्धतीने आहे काय सांगाल? आहे बरोबर आहे, सर्व हां, व्यवस्थित आहे, पण ओपन वाढ झाला तर अजून त्याला हे मिळेल, ते हां। चालना भेटेल। बरं, तुम्हाला असं काय वाटतं की पिंपरी गावामध्ये असे बदल घडले पाहिजेत? पिंपरी गावामध्ये पहिले PCMTच्या बसेस भरपूर होत्या, आता फक्त 10 बसेस आहेत। आता पहिल्या पिंपरीत 30-35 बसेस जात होत्या इथून। आता पिंपरी गावातून आळंदी बस फक्त एकच ठेवलेली आहे, दिवगाव बस बंद केलेली आहे, अशा बऱ्याच ठिकाणी इथून बस जात होत्या। सगळ्या बसेस बंद आहेत, फक्त भोसरी पुणा स्टेशन ते पण वाकडेवाडे मार्गे नाही, येरोडा मार्गे बस आहे, आणि मार्केट यार्ड हडपसर पण बस बंद केलेली आहे। त्या सुविधा सगळ्या गावातून बंद झालेल्या आहेत। ॲक्च्युली PCMT ज्यावेळेस ओपन झाली त्यावेळेस पिंपरी गाव ते भोसरी आणि चिंचोडगाव ते भोसरी पहिल्या फक्त 5 बसेस होत्या, त्याच्यापासून भरपूर बसेस झाल्या, आणि PMPL झाल्यापासून इथला विकासात PCMTचा विकासच बदल झालेला आहे, आणि त्याबद्दल शासनाने त्यात लक्ष घालून
मार्ग काढावा. आत्ताचे जे विद्यमान आमदार आहे मागील पंचवार्षिक मध्ये त्यांनी जी काही कामं केलेली आहे कशा पद्धतीने त्यांचा नागरिकांवर प्रभाव पडतोय? आता ते नागरिकांनाच माहिती आहे. एक पिंपरी गावचे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते? आता मी काहीच सांगू शकत नाही ना, नागरिकांना माहिती आहे विकासाबद्दल, नागरिकच सांगू शकतील त्याला. बरं, तुम्हाला काय वाटतंय बस सोय असेल ह्या अजून बदल घडावेत पिंपरी गावामध्ये? पहिल्या ज्या चालू होत्या ना बसेस त्याप्रमाणे बसेस चालू झालेल्या पाहिजे. बाबा नाव काय तुमचं? तानाजी वाघेरे. येथील स्थानिक आमदार कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? खाली आमदार आहे तापक स्वार, चाबुकस्वार. अण्णा बनसोडे तापक स्वार. बरं. आता जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतात कामाचे, तर त्याच्यावर नागरिकांचा किती प्रभाव पडतो? सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघून नागरिकांवर भुरळ पडतीये का कामाची? तुला चांगलं तुला काय आताचे जे सोशल मीडिया ते व्हिडिओ वगैरे टाकतात, तर ते नागरिकांवर प्रभाव पडतो का? नाही पडत. नाही पडत. म्हणजे रियालिटी सोबत नागरिक आहेत जे काही आहेत. तुम्हाला काय वाटतं 2024 चे आमदार कोण असेल? बीजेपीचा कोण? बनसोडे. बरं, इथे इच्छुक उमेदवार कोण कोण आहेत? तापक स्वार आहे ना. तुम्ही निवडणूक ज्यावेळेस तुम्ही मतदार म्हणून मतदान करता, तर एक उमेदवार म्हणून मतदान करता उमेदवार बघून का पक्ष बघून मतदान करता? उमेदवार बघून. आमचं आहे ना उमेदवार. कोण आहे ना, पण गमती उमेदवार म्हणायची. कोण कोण आहे उमेदवार? आमच्या डोक्याला ताप आहे. काय 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 ताई तुम्ही बोलताय एक बरं, हे म्हणतो तू काय बोलला असा मग याला का डोक्यात ताप? ते इकडे गुलाबी याची घ्या. हा भारी बोलला. नाव काय दादा तुमचं? गुलाब वगैरे. ओके. आपण इथे लाईव्हच्या माध्यमातून बोलतोय. इथे कसल्याही प्रकारचं एडिटिंग नाही. ज्या नागरिकांच्या स्थानिक समस्या आहेत त्या समस्यांवर काय आहे ते आपण इतरांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय. त्यामुळं तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? आणि त्याच्यावर जसं दादा आता म्हटले की तुला कोणी हे बोलायला सांगितलं होतं, जे काय आहे ते तुमच्या मनातून येऊ द्या. ज्या तुम्हाला समस्या आल्यात त्याच्यावर कशा पद्धतीने तोडगा निघाला पाहिजे? सगळे रिलेशन सगळ्या उमेदवार असे असतात, कोणी नाराज नको व्हायला. सगळे आपले आहेत. बरोबर. इलेक्शन हे तात्पुरतं आहे, पण माणसं हे सदैव आमच्या बरोबर आहे. तर माणसं अशी असावीत की त्यांना इथले प्रश्न माहिती असावे आणि माहिती असावे इथले प्रश्न आणि स्थानिक असावेत. एवढंच माझं मत आहे, बाकी काय नाही. ओपन वार्ड असावा, कारण माणसं तिथं जात नाही, प्रश्न घेऊन जात नाही, तर त्या माणसाला, सामान्य माणसाला तिथपर्यंत जाता आलं पाहिजे. माझे प्रश्न तू सोडू शकशील असे कॅपेबल उमेदवार पाहिजे. नुसते येऊन गेलाय आणि 5 वर्ष आलाच नाही, त्याचा काय उपयोग आहे? मला हेच म्हणायचं, बाकी याच्या व्यतिरिक्त जास्त मी काय बोलू शकतो. तो 5 वर्ष येत नाही, आम्हाला वाईट होता येत नाही ना. कधी तो आमदार इथं पिंपरी चिंचवड मध्ये कुठेही फिरकला ना. आमच्या गावात 5 वर्ष कधी आलाच नाही तो. कोण? नुसते त्याचे ज्ञानदेशात का अण्णाबन सोडे म्हणतात तुम्ही. त्या अण्णाबन सोडेला म्हणावं जरा वार्डात जरा 5 वर्ष फिर आणि नंतर मत मागायला ये ना. काय तुझी काय काम आहे, काय विकास काम काय केली, किती वेळा गेलाय इथे कुणाच्या धाव्याला गेलाय, कुणाच्या मैत्रीला गेलाय, कुणाच्या लग्नाला गेलाय, कधी दिसला का तो? एकदा मत मागायला येतो महिनाभर अगोदर, 1 महिनाभर येतो आणि निवडून आला की त्याच्या घरात जाऊन बसतो. आता आमदार आम्हाला काय कामाचा येतो? मग तुमचं 2024च्या विधानसभेमध्ये नवीन उमेदवार बघायची इच्छा आहे? हो नक्कीच. जर चांगला जर जनतेसाठी लढत भांडत असेल, जनतेत जर मिसळत असेल तर तोच आमदार आम्हाला पाहिजे. आज आमदार आम्हाला काय करायचंय, काय 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 कामाचा येतो? इथे इच्छुक उमेदवार कोण कोण आहेत? आता काय आता बघू आता पुढं आता किती येतात इच्छुक. कोण कोणी तुम्ही सांगा की. आता हे ज्यावेळेस आपण इथे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया देता, बरोबर. आता इथे मागील पंचवार्षिक मध्ये बरेचशा काही सुखसुविधा किंवा नागरिकांचे प्रश्न सोडवले असतील, तर त्याच्यातलं असं कोणतं आठवतंय का की यांनी या ठिकाणी येऊन समस्या सोडवलेल्या आहे? नागरिकांच्या काय काय त्यांनीच सांगावं ना, कुठं समस्या कुठं सोडवल्या त्यांनीच सांगावं. ते आमदार आहेत, त्यांनीच सांगायचं ना. आता इथे इच्छुक उमेदवार पिंपरी गावामध्ये, पिंपरी चिंचवड मध्ये किती वेळा ते आले, किती सभा घेतल्या, किती लोकांच्या समस्या सोडवल्या, किती लोकांना अडचणी विचारल्या त्यांनी की तुम्हाला काय अडचण आहे. मत मागितली, निवडून आला, 5 वर्ष जो गायब झाला तर परत इकडं का आलाच नाही. बरं. आमदार काय कामाचा येतो? बरोबर.
आता ज्यावेळेस तुम्ही मतदान करणार आहे तर काय समस्या घेऊन तुम्ही मतदान करा की ह्या बदल जनतेचा घडले विकास. पाहिजे जनतेचा विकास जनता केली भकास आणि हे झाले झकास. आतल्या मला आमदार काय कामाचे नाहीयेत. बस मला बाकी या विषयावरती बोलायचं नाही. आमदार एवढं म्हणून बस. मतदान करणार आमदार बघून कुणी असो बीजेपी असो राष्ट्रवादी व्यक्ती असो जे उमेदवार आहे जो आमदार म्हणून निवडून येणार आहे त्यांनी जनतेचा विकास करावा. जनता भाकास करायची नाही आणि स्वतः झकास व्हायचा नाही. काय त्याचा उपयोग काय? 5 वर्षामध्ये तो आमदार किती वेळा पिंपरी गावात आलेला आहे. किती पिंपरी गावातल्या लोकांच्या समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत. किती लोकांना समस्या विचारलेल्या आहेत. बरोबर 5 वर्ष आमच्या गावात कधी आलाच नाही. त्याच्या फक्त आम्ही बॅनरच पाहतोय. पण मला वाढदिवस अण्णा बनसोडे या पुन्हा काय गरज असते आमदार आम्हाला काय कामाचे पण नाही. बरं आमचं काय वैयक्तिक त्यांच्या सगळं भांडणं नाही पण त्यांनी जनतेसाठी आम्ही माणूस बघून जनतेचे काम प्रश्न करणार. सोडवावेत एवढंच आमचं मत आहे. हे बाकी काय नाही. अध्यक्ष इकडे ना हे अध्यक्ष आहे मारुती मंदिर मंदिरामध्ये अनेक भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येतात. काय काय हे अण्णा बनसोडेंनी मंदिरासाठी काही खर्च केलाय का किंवा काही नागरिकांसाठी काही काही नाही काही नाही. तुम्हाला काय वाटतं 2024 चे आमदार कोणाला बघायला आवडेल? वेळा गेलो त्यांच्या ऑफिसमध्ये बनसोडेंच्या हो आमची ट्रस्ट आहे आमच्या ट्रस्टवाले सगळे गेले पावती पावली बिळली देतो म्हणजे पैसे पाठवून अच्छा काय वाटतं तुम्हाला 2024 चे आमदार नवीन चेहरा बघायचा आहे? हो नवीन चेहरा बघायचा पण आता भेटला पाहिजे ना आमदार तसा आपल्याला. आता पिंपरी गावामध्ये इच्छुक उमेदवार भरपूर चाबुस्वार आहेत किंवा सुलक्षणा धर आहेत, सावळे मॅडम आहेत. काय वाटते तुम्हाला की त्यापैकी तुम्हाला कुठला चेहरा बघायला आवडेल? आम्हाला चाबूक सर चाबुस्वार बरं ज्यावेळेस ते आमदार होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी काय भरपूर मदत केली आणि प्रत्येक कार्यक्रमाला उभे काय वाटते तुम्हाला 2024 ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पिंपरी गावामध्ये काय काय बदल घडले पाहिजेत? काय वाटते नाही या गोष्टी नाही काही नसते. तुमच्या गावामध्ये तुम्हाला काय उपाययोजना? सुधारलं नाही आमच्या गावात सुधारणा एवढा खड्डे पुढचे बघा आता कसं ती परिस्थिती आहे हे बघा हे झाडं कोण लक्ष देत नाही बोर्डात बघू द्यायला नुसते कटआउट लागत तरी आता नवीन टाकले फॅन टाकले काहीच नाही ना सुधारणा कोण लक्षच देत नाही. मग आता तुम्ही 2024 च्या विधानसभेचे ज्यावेळेस मतदान करणार तर काय तुमचं दृष्टिकोन असणार आहे की बाबा नाही ह्या उमेदवाराला निवडून द्यायचं परंतु आमच्या गावासाठी ह्या उपाययोजना राबवल्या पाहिजे? निवडून देणार गौतमच्याच मागे राहणार. गौतम चाबुस्वार. दादा नाव काय तुमचं? काय काय गरुड गरुड. बरं काय सांगाल तुम्ही पिंपरी गावचा विकास कसा झालेला आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये? इथलं स्थानिक नाही बरं बाहेरचं. तर एकंदरीत आपण पिंपरी गावामध्ये वाघेरे गावामध्ये आलेलो आहोत. बऱ्याचशा नागरिकांबरोबर आपण संवाद साधत आहोत. अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी चावडीवर बसलेले लोक देखील आहेत त्यांच्याबरोबर देखील आपण बातचीत करणार आहोत. पाऊस येतोय पाऊस. बाबा काय झालं चहा पाणी? किती पिंपरी गावातले तुम्ही ना? कुठले? जळगाव. हा जळगाव जिल्हा. अच्छा किती वर्षांपासून पिंपरी गावात राहता? आता बरं. दादा तुमचं नाव काय? रामदास शिंदे. अच्छा काय सांगाल इथले आमदार कोण आहेत? बनसोडे आहेत ना आमदार. मागच्या पंचवार्षिक मध्ये कशा पद्धतीने काम केलेले आहे जनतेसाठी नागरिकांसाठी? चांगलं काम केलं. चांगलं काम केलेलं आहे. असं कुठलं माहिती आहे का तुम्हाला आठवणीत आहे का की हे बनसोडेंनी असं काम केलेलं आहे? बरेच बहुतेक कामं केलेली त्यांनी हां आणि सगळ्या लोकांना सगळं चांगलं आहे हां. त्याच्यामुळं काय प्रश्न येत नाही त्या आमदाराचा. 2024 ची जी विधानसभा निवडणूक होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला अण्णा बनसोडे चालतील आमदार म्हणून? हा चालतील चालतील का नवीन चेहरा बघायचा? नवीन चेहरा असला तरी चालेल पण त्यांनी कामं केलेली चांगली कामं केलेली. त्याच्या आधी चाबूक सर होते आमचे मित्रच होते त्यांनी बी चांगलं काम केलं. काय वाटते तुम्हाला पिंपरी गावामध्ये कशा पद्धतीने बदल घडले पाहिजे?
काय बदल घडले पाहिजे? बदल हे घडलेच पाहिजे. आता नोकरीचा मेन प्रश्न आहे, हा कारण इतके रोजगार झाले, बेकार झालेले लोक, मुलांना नोकऱ्या नाही त्यांना, त्याच्यामुळे त्यांना छोकऱ्या बी नाही, लग्न बी नाही झालेली. बरोबर. आज जवळजवळ 30% पिंपरी गावातली मुलं बिन लग्नाची आहेत. रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे. रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे. रोजगार त्यांना मिळाला तर काही का होईना चालणार, नाही तर रिटायर माणसाच्या जीवावरती पोरं टाकतात, अशी करायला. अजून काय म्हणणे? आत्ताची स्त्री सुरक्षित आहे का? सुरक्षित आहे. आत्ताची महिला आहे किंवा मुली आहे त्या सुरक्षित आहेत का? सुरक्षित आहे, पण फक्त आता हे लहान मुलींचंच आहे ना, या विषय त्यांचं डोक्यात आणलेलं आहे. लहान लहान मुलीवरती बलात्कार करणं हे चांगलं नाही आहे. आज त्यांच्या मुलीवर केलं, तुमच्या मुलीवरती जर एखाद्याने केलं तर काय होणार आहे? बरं शेवटी तेच तुम्हाला प्रश्न येणार ना. बाबा तुमचं नाव काय? तुम्हाला काय वाटतं 2024 चा आमदार कोण असेल? आमच्याकडे 2 झाले पहिले, कोण? चाबूक सर आणि बनसोडे. बनसोडे. तुम्हाला 2024 चा आमदार कोणाला बघायला आवडेल? 24 आता नंतर येणारी लाट वेगळी असेल त्यामुळे. हा. आताच्या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही स्थानिक पातळी आम्ही आमचा विचार करून मग आम्ही पाठिंबा देतो. उमेदवार बघून तुम्ही मतदान करणार की पक्ष बघून? पक्ष पक्ष. तिकीट होता. आता उमा खापरे बी निघालेली. उमा खापरे. म्हणजे इच्छुक उमेदवार कोण कोण आहे इथून? ते तर 2च आहे फक्त. सुलक्षणा धर आहेत. ती एक आहे ना, आणि अण्णा बनसोडे. हा. अजून डिक्लेअर नाही केलं त्यांनी. डिक्लेअर नाही केलं. बरं तुम्ही मग पक्ष बघून मतदान करणार? आमचं ठरलेलं असतं ते. ठरलेले. बरं कोणत्या पक्षाचे तुम्ही? आम्ही सगळे समान एका पक्षाचं नाही. आम्ही जिकडं पक्ष मोठा मिळेल तिकडं पळायचं. बरं काय बाबा निवांत बसले? हा का बरं? कुठले आहेत तुम्ही? इथलेच आहे. मग राजकारणाचं बोलायचं नाही म्हणताय? शिक्षण नाही माझं. शिक्षण नाही. बरं आमदार कोण आहे इथले? आमदार आता कोण बनसोडेच होता ना. हा मग त्याला काय शिक्षण लागतंय? सुशिक्षित आहे तुम्ही. बरं काय अण्णा बनसोडेंचं काम कसं आहे पिंपरी गावात? काही काम नाही केले. नाही अजिबात अजिबात नाही. बरं कधी संपर्कात नाही, कधी इथे गावाच्या काही नाही. हा काय घेऊन बसतात? मग 2024 चा आमदार पुढला आमदार कोण येतोय कोण नाही त्याच्यावर आहे. तुम्ही कोणाला मतदान करणार? आता मतदान आहे ना आमचं, तसं पाहिलं तर मोदीचं चांगलं काम आहे. हा काही वाईट नाही. हा हे खालचे लोक आहेत ना, हा हे नाही कामं करीत. राजकारण करताय. हा मोदी ठीक आहे. नागरिकांची दिशाभूल होते का? हा तर असं 100%. मोदी चांगले आहेत, लोकांना कसं काय व्हायना सांभाळ. आपण इतर देशात बघतोय कसं सांगा चाललेला आहे. हा मोदी शांत आहे, चांगले स्वभावाने चांगले. सगळ्यांना सांभाळून घेतात. तुम्हाला काय वाटते? तुम्ही आता पिंपरी गावात मध्ये तुमचा जन्म झालाय, कशा पद्धतीने बदल घडले पाहिजेत? काय वाटतं, काय सांगा? बदल नाही. आता हे मुलं आहेत ना नवीन, हा त्यांना काम धंदा नाही, काय नाही. आणि हे ओबीसी वाल्यांनी ते घेतलंय, ते बी द्यायना काय मदत. बरोबर. ते याला विरोध होतोय, काय करणार? दारंगे पाटील करतात पण त्यांच्या देत नाही साथ सरकार त्यांना. हा हा हा. कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकच्या माध्यमातून आज आपण पिंपरी वाघिरे गावामध्ये येथील स्थानिक नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत. आणि थेट आपण लाईव्हच्या माध्यमातून कुठलंही एडिटिंग नाही, कुठल्याही प्रकारचं एडिटिंग करून लोकांची दिशाभूल होईल अशा पद्धतीने काही नाही. जे काही आहे ते लोकांच्या मनातून येते. त्यांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा त्यांना 2024चा आमदार कोणाला बघायला आवडेल हे आपण लाईव्हच्या माध्यमातून, महाई न्यूजच्या माध्यमातून बघतोय. अजून या ठिकाणी आपण बघूयात की नागरिकांच्या काय काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. आजी झाला का चहा पाणी? नाश्ता झाला, चहा पाणी झालं, हाय काय? मग आता दिवसभर दिवसभर नाही. आता इथं बसायचं नाही, बंद करायचं. बंद करायचं. किती वाजता आल्या होत्या? 8 वाजता. 8 वाजता. रोजची ड्युटी काही? 8 ते 1 जसं गिरायक तसं थांबायचं. हा हा. गिराईक संपलं का घरी जायचं? जायचं घरी. बरं कोण आहे इथले आमदार माहितीये का? आमदार हा आता तर हे आपल्याला नाही माहित बाबा.
नाही माहिती. बरं मतदान करताना मतदान हा मतदान करतात. मग ह्या वर्षी कोणाला मतदान करणार? आता घरातली माणसं सांगेल त्याला करणार. घरची माणसं सांगल त्याला. हा मग बरं इथं काय काय पिंपरी गावात काय काय तुम्हाला इथं प्रॉब्लेम्स येतात? आणि आपलं यायचं गाडी उडायची बरं हां 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 संपला विषय. संपला विषय. आपण इकडं पुढं बघत नाही कुणाकडे बोलत नाही. नाही इथंच आपलं डांब बसायचं. इथं येऊन बसायचं आपलं काम भलं ना आपण भलं. आपण कुणाकडे लक्ष देत नाही. बरं आज किती वर्ष झालं 25 वर्ष झालं 30 हां वर्ष झाली हां तुम्ही हातगाडीत असते. हां 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 ते ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं काही उपाययोजना किंवा तुम्हाला इथं बसण्यासाठी काय केलंय ना त्या ठिकाणी चावडी वगैरे? तिकडे तर काय आता हां आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का घरात? सुनेला लेकीला? सुनायला आले देखील नाही आले. का बरं? काय माहिती. फॉर्म भरून दिला होता का? दिला होता पण तिचं नाही आला. मग खुश झाल्या का? सून खुश झाली. सून खुश नंदाचं झाली? नाही आलं. सुनच आले. सुनचं आलं नंदेचं नाही आलं म्हणजे लेकीचं नाही आलं. हा बरं येतील आता ह्या पण ह्याच्या येतील. चल अजून आपण या ठिकाणी नागरिकांच्या